सुशांत सिंह राजपूत गेल्यानंतर त्यांची खोली उघडली गेली तेव्हा तिथे असलेली एक गोष्ट अनेकांना विचार करायला लावून गेली. काय होतं तिथे? एक टेलिस्कोप. करोडो रुपये कमावणारा अभिनेता रात्री एकटा बसून आकाश पाहायचा. पण खरी गोष्ट फक्त टेलिस्कोपची नव्हती. त्याची स्वप्नांची यादी पाहिल्यानंतर लक्षात आलं की हा माणूस बाकीच्यांपेक्षा वेगळं काहीतरी शोधत होता. त्याने आपल्या आयुष्यात पूर्ण करायच्या 50 स्वप्नांची यादी बनवली होती. त्यात 100 कोटींचा चित्रपट नव्हता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार नव्हता, सर्वात मोठा स्टार होण्याचं स्वप्न नव्हतं. त्याला विमान उडवायला शिकायचं होतं, क्वांटम फिजिक्स समजून घ्यायचं होतं, कोडिंग शिकायचं होतं, विश्व समजून घ्यायचं होतं, खगोल छायाचित्रण शिकायचं होतं. एका बॉलिवूड स्टारची स्वप्नांची यादी अशी असेल याची कल्पनाही कदाचित अनेकांनी केली नसेल. कारण आपण यशस्वी माणसांची स्वप्न पैशात मोजतो, पण सुशांतची भूक वेगळी होती. त्याला आणखी किती कमवता येईल यापेक्षा आणखी किती शिकता येईल याचं कुतूहल होतं. त्याला जगाने आपल्याला ओळखावं एवढंच पुरेसं नव्हतं, त्याला हे जग समजून घ्यायचं होतं. आकाशात इतके तारे का आहेत? विश्वाची सुरुवात कुठून झाली? माणसाचं अस्तित्व इतकं लहान असूनही त्याची स्वप्न इतकी मोठी का असतात? कदाचित म्हणूनच तो रात्री टेलिस्कोपवर बसायचा, तारांकडे पाहण्यासाठी नव्हे, स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी. चित्रपट संपला की पडदा खाली यायचा, लोकांच्या टाळ्या थांबायच्या, कॅमेरे बंद व्हायचे, पण त्याचे प्रश्न बंद होत नव्हते. तो पुन्हा पुस्तकांकडे जायचा, विज्ञानाकडे जायचा, आकाशाकडे पाहायचा, नवीन काहीतरी शिकायचा. आपण त्याच्या मृत्यूची चर्चा खूप केली, त्याच्या आयुष्यातील वादांचीही चर्चा केली, पण त्या माणसाच्या कुतूहलाची चर्चा फार कमी केली. एका अशा माणसाची ज्याच्याकडे प्रसिद्धी होती, पैसा होता, यश होतं, तरीही तो रात्री आकाशाकडे पाहत होता. आणखी काही मिळवण्यासाठी नाही, तर आपल्याला काही समजून घेण्यासाठी. कदाचित सुशांतच्या आयुष्याची सर्वात मोठी गोष्ट हीच होती. जग त्याला स्टार म्हणत राहिलं आणि तो आयुष्यभर स्टार्स समजून घेण्याचा प्रयत्न करत राहिला. आपलंही तसंच असायला हवं. जगाने आपल्याला कितीही ओळखलं, आपण किती कमावलं, किती मोठे झालो, यापेक्षा आपण आयुष्याला किती समजून घेतलं, स्वतःला किती ओळखलं आणि शेवटपर्यंत आपल्या आतलं कुतूहल किती जिवंत ठेवलं, हे अधिक महत्वाचं आहे. कारण आयुष्याचं खरं यश संपत्ती मिळवण्यात नसतं, संपत्ती मिळवल्यानंतरही काहीतरी नवीन समजून घेण्याची भूक जिवंत ठेवण्यात असतं. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.